असे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम केलेला आहे आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप सरकार सकारात्मक असल्याचं म्हणत त्यांनी यापुढची राजकीय दिशा देखील स्पष्ट केली जाते असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित होऊ शकतो। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विद्यमान 100 आमदार तिकिटासाठी तुम्हाला आलेले दिसतील। मला काय कुत्रं चावलंय काय भारतीय जनता पार्टीत परत जायला? बघितलं, अवघ्या काही दिवसांपूर्वीच भाजपवर ही अशी सडकून टीका करणारे गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहेत। किंबहुना त्यासाठीच त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव पदाचा रीतसर राजीनामा देखील दिलाय। राज्यातील काही कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर आणि अजून काही लोक आहेत की त्यांच्याशी चर्चा करायची बाकी आहे, अशा सगळ्या लोकांच्या बरोबर चर्चा करून मी आज वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव पदाचा राजीनामा देतोय। मी वंचित बहुजन आघाडीचं काम आजपासून थांबवत आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये मुंबईमध्ये आम्ही बैठक करून पुढची दिशा काय ठरवायची याच्यावरती आम्ही निर्णय करणार आहोत। धनगर आरक्षणासाठी भाजप सरकार सकारात्मक असल्याचं सांगून पडळकर यांनी एक प्रकारे आपण यापुढे कोणत्या पक्षात जाणार आहोत याबद्दलची दिशाच स्पष्ट केली आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी सकारात्मक काम करते असं कार्यकर्त्यांचं मत आहे की जे ॲफिडेविट कोर्टामध्ये दाखल करायचं होतं ते ॲफिडेविट सरकारने दाखल केलेलं आहे। त्यामुळे आता विषय हा आरक्षणाचा कोर्टामध्ये आहे आणि तिथं सरकारचं पाठबळ असणं हे आम्हाला गरजेचं आहे। खरं तर गोपीचंद पडळकर यापूर्वी भाजपातच होते, पण लोकसभेच्या वेळेला तिकीट न मिळाल्यानं ते वंचितमध्ये दाखल झाले आणि लोकसभेची निवडणूक लढवली। त्यात त्यांनी वंचितकडून सर्वाधिक मतही घेतली, पण तेच गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा भाजपात निघाल्यानं त्यांना फटका बसू शकतो असं जाणकारांना वाटतं। गोपीचंद पडळकर जर पुन्हा भाजपमध्ये गेले तर त्यांना त्याचे वाईट इफेक्टिव्ह बघायला मिळतील, कारण 4 महिन्यापूर्वी झाल्या निवडणुकीत त्यांनी भाजपवर आणि याच्यावर इतकी जोरदार टीका केली आहे आणि वंचितकडनं ते गेल्यानंतर जे प्रकाश आंबेडकर म्हणत होते की त्यांना त्यांच्या तो विचाराचा वाटला, पण पुन्हा तो जर 4च महिन्यामध्ये दुसऱ्या पक्षात तो जात असेल तर लोक कितपत स्वीकारतील हा सुद्धा एक मुद्दा आहे, कारण वंचितची फिलॉसॉफी वेगळी आहे, भाजपची फिलॉसॉफी वेगळी आहे। गोपीचंद पडळकर हे खरं तर धनगर आरक्षणाच्या लढ्यातून पुढे आलेलं राजकीय नेतृत्व। जत खानापूर पट्ट्यामध्ये त्यांचा चांगला प्रभाव देखील आहे, पण त्यांनी कपडे बदलावे तसे राजकीय पक्ष देखील बदललेत। त्यामुळे या परस्पर विरोधी राजकीय भूमिकांचा त्यांना फायदा होतो की तोटा हे विधानसभेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि नंतर आपण एक ब्रेक घेऊन परत भेटणार आहोत।